नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, सेक्रेटरी, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. नुकताच महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडमध्ये अमेंडमेंट आली आणि त्या अमेंडमेंटनुसार शासन निर्णय आला की एनएटॅक्स कसा घ्यावा आणि त्याचबद्दलची माहिती देण्यासाठी आज आपण ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांना इथे आमंत्रित केलेले आहे. तरी मी ॲडव्होकेट परब सरांना विनंती करतो की त्याने त्या शासन निर्णयाबद्दलची आमच्या श्रोत्यांना माहिती द्यावी. धन्यवाद म्हात्रे सर. आपला आजचा विषय आहे नॉन ॲग्रिकल्चरल टॅक्स संदर्भात आलेला अमेंडमेंट ॲक्ट आणि त्यानंतर आलेला GR आणि ह्या दोन्ही विषयाच्या संदर्भात आपल्याला आज चर्चा करायची आहे. बरं, नॉन ॲग्रिकल्चरल टॅक्स हा विषय हा ऑलरेडी आपण अगोदर 2 व्हिडिओज कवर केले होते. ते 2 व्हिडिओज होते ज्या वेळेला स्टेट फेडरेशन आणि ऑल डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन्सनी PIL ज्या आहेत त्या ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टमध्ये फाईल केल्या होत्या विथ रिगार्ड्स टू नॉन ॲग्रिकल्चरल टॅक्स अबॉल्युशन. आणि त्यावेळेला ज्यावेळेला PIL सबमिट केली होती, फाईल केली होती, त्यावेळेला स्टेटनी असं भूमिका घेतली होती की आपण या संदर्भात एक डिटेल समितीचं स्थापन करून आणि या सगळ्या विषयाचं अवलोकन करून आपण योग्य तो निर्णय अबॉल्युशन संदर्भातला घेऊ. आणि त्या संदर्भातला विषय जो आहे त्यानंतर स्टेट फेडरेशन, डिस्ट्रिक्ट फेडरेशननी वेरियस आपले रेप्रेझेंटेशन चीफ सेक्रेटरींना सबमिट केले होते आणि ह्या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने आपल्यासमोर आपल्याकडे अमेंडमेंट ॲक्ट 2025चा आलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याकडे GR 10 फेब 2026चं तो देखील आपल्यासमोर आलेला आहे. त्या सर्व विषयाचं अवलोकन जे आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या मार्फत करणार आहोत. सुरुवातीला आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की आर्टिकल 265 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे सांगतं की नो टॅक्स शॅल बी कलेक्टेड ऑर लेविड अनलेस ऑथॉरिटी बाय द लॉ. आणि ही ऑथॉरिटी बाय द लॉ जी आहे ती आपल्या ह्या विषयासंदर्भात आलेली आहे, ती म्हणजे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड संदर्भातली. आणि या लँड रेव्हेन्यू कोडचेच विषय आपण आपल्या PILमध्ये 2022ला घेतले होते. 2 सेक्शन जे प्रामुख्याने आम्ही घेतले होते ते म्हणजे सेक्शन 2 क्लॉज 21 आणि सेक्शन 42. सेक्शन 2 क्लॉज 21 जो होता तो नॉन ॲग्रिकल्चरल असेसमेंट संदर्भातला विषय होता. म्हणजे जे आपल्या प्रत्येक सोसायटीला नॉन ॲग्रिकल्चरल असेसमेंट दरवर्षी द्यावं लागतं, तो विषय आपल्याकडे तिथून आपण तो सेक्शन कोट केला होता इन द PILमध्ये आपण ह्याही सेक्शन 42 कोट केला होता जिथे डेव्हलपमेंट प्लॅन स्टेटनी फॉर्म्युलेट केलेला आहे अंडर MRTP म्हणजे महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्ट 1966मध्ये. आणि रिजनल बोर्डनी जिथे डेव्हलपमेंट प्लॅन, रिजनल प्लॅन घोषित केलेले आहेत, DP जिथे घोषित झालेला आहे, स्टेट गव्हर्नमेंटनी ज्याला मान्यता दिलेली आहे. म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी येऊन रेसिडेन्शियल झोन, ह्या ठिकाणी कमर्शियल झोन, ह्या ठिकाणी इंडस्ट्रीयल झोन असं स्टेटनी जर घोषित केलेलं असेल तर बेसिकली कन्व्हर्जन केलं कोणी, हा प्रश्न आपण PILच्या माध्यमातून विचारला होता. आणि मग ह्या सर्व विषयाच्या संदर्भात अंत जे आहे म्हणजे जे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड जो अमेंडमेंट ॲक्ट आलेला आहे 2025ला 31 डिसेंबर 2025ला, तो आपल्यासमोर जो आलेला आहे तो ह्या सर्व गोष्टींची क्लॅरिटी घेऊन आलेला आहे. ते म्हणजे सेक्शन 2 क्लॉज 21 इज डिलीटेड. म्हणजे आता कुठल्याही प्रकारचं नॉन ॲग्रिकल्चरल असेसमेंट कायद्याच्या प्रोव्हिजनमध्ये राहिलेलं नाही. त्यानंतर सेक्शन 42ला अमेंडमेंट झालेली आहे, सेक्शन 47ला अमेंडमेंट झालेली आहे आणि त्याच फॉर्म्युलेटमध्ये GR जो आपल्याकडे 10 फेबचा आलेला आहे. बरं, सेक्शन 42ची अमेंडमेंट मग आता आपल्याला सांगतं काय, तर सांगतं हेच आहे की आता कुठल्याही प्रकारची जर डेव्हलपमेंट प्लॅन, रिजनल प्लॅन, डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्सप्रमाणे तुम्ही आपल्या बिल्डिंगचं किंवा त्या प्रोजेक्टचं अप्रुव्हल घेत असाल तर त्या अप्रुव्हल्समध्ये तुम्हाला आता कुठल्याही प्रकारची NAची परवानगी, म्हणजे ज्याला आपण पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे, कलेक्टरकडे NAची परवानगी मागत होतो, ती परवानगीची आता आवश्यकता नाही असं सेक्शन 42मध्ये अमेंड होऊन आपल्याकडे आलेलं आहे. बरं, ही परवानगीची आवश्यकता नाही, पण तुम्हाला वन टाईम जो आहे तो प्रीमियम, कन्व्हर्जन प्रीमियम भरावा लागेल असं तिथे क्लॅरिटीमध्ये सांगितलेलं आहे. ज्या सोसायटीज ऑलरेडी आता डेव्हलप झालेल्या आहेत आणि ज्यांना NAची असेसमेंट, नॉन ॲग्रिकल्चरल असेसमेंट लेव्ही करत आहेत, ते देखील आता राहणार नाही. आणि तिथे देखील क्लॅरिटी जी आहे आलेली आहे. ॲज पर सेक्शन 47मध्ये जे स्टेजेस दिलेले आहेत किंवा जे कॅटेगरीज दिलेल्या आहेत त्या कॅटेगरीच्या वतीने आपल्याला वन टाईम कन्व्हर्जन प्रीमियम भरून ह्या NA टॅक्स जो आहे हा कम्प्लिटली आता अबॉलिश आपल्याकडनं करता येऊ शकतं. फक्त GRच्या माध्यमातून आपल्याला हे सांगायचं आहे, क्लॅरिटी आलेली आहे की हे जे वन टाईम कन्व्हर्जन प्रीमियम जे आता सोसायटीज डेव्हलप झालेले आहेत आणि त्यांना हा जो NA टॅक्स लागू येतो किंवा बरेच वेळेला भुर्दंड जो आहे तो 10 वर्षाचा लागून मल्टिपल झोन आपल्याकडे येत आहे, तो जो आहे तो एक्झेम्प्ट केव्हा होईल
तर जर आपण ह्या सेक्शन 47 प्रमाणे जी कॅटेगरी आहे, ज्याप्रमाणे वन टाईम कन्व्हर्जन प्रीमियम भरायचं आहे, ते प्रीमियम आपण विदिन 1 इयर प्रमाणेपर्यंत भरलं तर, जर 1 वर्षापर्यंत नाही भरलं तर पुढे परत आपल्याला दंड किंवा व्याज ह्या गोष्टी लागू शकतात. म्हणून ह्या जी आरचं जर फायदा घ्यायचा असेल किंवा ह्या जी आरची आपल्याला इम्प्लिमेंट की आपल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये करायचं असेल तर ह्याचा फायदा आपण 1 वर्षाच्या आतमध्ये घेणं हे बंधनकारक आहे. हे देखील आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो. बरं, मग स्टेजेस ऑफ पेमेंट किंवा पेमेंट कन्व्हर्जन, वन टाईम कन्व्हर्जन प्रीमियम जो आहे हा कशाप्रमाणे भरायचा आहे ते थोडंसं पाहून घेऊ. तर मग ज्या सेक्शन 47च्या स्टेजेसप्रमाणे आपण बघितलं, जो नव्याने अमेंडमेंट होऊन आलेला आहे सेक्शन 47, आणि जी आरमध्ये देखील त्याच्यामध्ये आपल्याला स्टेजेस आलेले आहेत. मग ते कॅटेगरीज असे विभाजन केलेलं आहे की ज्यांची 1000 स्क्वेअर मीटरपर्यंत एरिया ऑफ द प्लॉट आहे, मग त्यांना 0.1% ऑफ द ASR रेट्स. ज्यांची 1000 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त म्हणजे 1001 आणि 4000 स्क्वेअर मीटरपर्यंतचा एरिया आहे प्लॉटचा, त्यांना 0.25% ऑफ द ASR रेट्स. आणि ज्यांचं अबाव 4000 स्क्वेअर मीटर्स प्लॉट आहे म्हणजे 1 एकरपेक्षा जास्त ज्यांची जागा आहे, अशा प्लॉटसाठी 0.5% असं आपल्याला सेक्शन 47मध्ये विभाजन पाहून मिळतं. बरं, मग ज्या सोसायटीज ऑलरेडी कन्वर्टेड आहेत, म्हणजे ज्यांचं 2001च्या अगोदरचं अप्रुव्हल्स आहेत किंवा 2001पासून जे तिथे राहत आहेत, असं सगळ्या गोष्टी आहेत, मग त्यांच्यासाठी स्पेसिफिक जी आरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि ह्या सेक्शन 47मध्ये देखील आपल्याला 42 47मध्ये पाहायला मिळतं की ज्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज किंवा ज्या लँड ओनर्स जे आहेत, जे 31 डिसेंबर 2001च्या पूर्वी ज्यांचे नॉन ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये कन्व्हर्शन झालेलं आहे, मग अशा सोसायटीजना वन टाईम कन्व्हर्जन प्रीमियममध्ये जो ASR रेट आहे तो 2001चा घ्यावा असं आपल्याला ह्या अमेंडमेंट ॲक्ट आणि ह्या जी आरच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे मग त्यावेळेचा ASR रेट जो आहे तो ॲप्लिकेबल करून मल्टिप्लाय बाय युअर प्लॉट एरिया जी काय व्हॅल्युएशन येईल त्या व्हॅल्युएशनचं 0.1% किंवा 0.25% किंवा 0.5% असं आपल्याला ॲप्लिकेबल राहील. ज्या लँड ओनर्स किंवा ज्या लँड्स किंवा ज्या हाऊसिंग सोसायटीजमध्ये पोस्ट 2001 म्हणजे 1 जानेवारी 2002पासून ज्यांना नॉन ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये रूपांतर झालेलं आहे, आणि जसं जसं त्यांचं रूपांतर ज्या स्टेजला झालेलं आहे, म्हणजे कमेन्समेंट सर्टिफिकेट, बिल्डिंगची परवानगी, हे कमेन्समेंट परवानगी प्लॅनिंग अथॉरिटीपासून ज्या वर्षाला त्यांना मिळालेली आहे त्या वर्षामध्ये जो ASR रेट होता त्याप्रमाणे त्यांचा मल्टिप्लाय बाय लँड एरिया आणि मग 0.1%, 0.25% आणि 0.5% असं घेण्यात येईल, असं देखील आपल्याला कायद्याने आणि आपल्या जी आरनी स्पष्टता दिलेली आहे. मग याप्रमाणे नॉन ॲग्रिकल्चरल टॅक्स आपल्याला अबॉलिश झालेला आहे. वारंवार टॅक्स आपल्याला असेसमेंट आता येणार नाही, प्रोव्हायडेड जर आपण ह्या वन टाईम कन्व्हर्जन चं जे आहे ते उपयोग करून ह्या जी आरचा आणि ह्या अमेंडमेंट ॲक्टचं वापर करून आपण वन टाईम कन्व्हर्जन प्रीमियम भरला तर. मग ह्या वन टाईम कन्व्हर्जन प्रीमियमचा लाभ जो आहे तो सर्व हाऊसिंग सोसायटीजनी घ्यावा. बेसिकली हे विन विन सिच्युएशन आलेलं आहे. म्हणजे स्टेटची अपेक्षा आहे की सगळ्या सोसायटीजनी ह्या जी आरचा आणि ह्या अमेंडमेंट ॲक्टचा लाभ घ्यावा आणि जेणेकरून स्टेटला देखील एक रेव्हेन्यू वन टाईम रेव्हेन्यू जनरेट होईल आणि कायमच्या स्वरूपामध्ये हाऊसिंग सोसायटीजना हा NA टॅक्स जो ब्रिटिश एरापासून चालत आलेला आहे आणि जो अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं आपण PILमध्ये सांगितलं होतं, तर तो कायमचा अबॉलिश होईल. मग ह्यासाठी ह्या सर्व हाऊसिंग सोसायटीजनी देखील या जी आरचा जो आहे आणि ह्या अमेंडमेंट ॲक्टचा वापर करून घ्यावा आपल्या स्तरावरती आणि आपल्या जनरल बॉडी मिटिंगमध्ये रेझोल्युशन्स करून पुढे हा जो आहे तो ह्याचा उपयोग करून हा जो भरणा करून वन टाईम कन्व्हर्जन प्रीमियम भरणा करून आपण कायमचा आपल्या सोसायटीजपुरता NA टॅक्सचं अबॉल्युशन करून घ्यावं, हीच आमच्या सर्व फेडरेशनतर्फे तुम्हाला नम्र विनंती. धन्यवाद.